अतिवृष्टीमुळे शेताचं नुकसान तर झालंच आहे, त्याची भरपाई सुद्धा सरकारकडून आपल्याला मिळवता आली पाहिजे, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठली कागदपत्र लागतात, शासनाची प्रक्रिया काय, भरपाई कधी मिळणार, या संपूर्ण प्रोसिजरनुसार मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्या अर्जाची पीडीएफ सुद्धा देणार आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना सेंड करा। सरळ सोपा विनंती अर्ज मी हा तयार केलाय। हा विनंती अर्ज कोणी भरायचा आहे, कुठे भरायचं हे सर्व सांगतो। ज्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत अजूनही शासन पोहोचलेलं नाही, शासनाचा कुठलाही कर्मचारी पोहोचलेला नाही, त्यांचा पंचनामा झाला नाही, अशा शेतकऱ्यांनी हा विनंती अर्ज कोऱ्या कागदावर लिहायचा। लिहिणं जमत नसेल, या अर्जाची पीडीएफ पाहिजे तर पीडीएफ सुद्धा देतो, परंतु ऐकून घ्या अर्ज कसा आहे बघा। विनंती अर्ज हा आपण शासनाला करतोय। हा अर्ज कुणाला करायचा, प्रति इथं माननीय, जर तुमचं शेताचं नुकसान झालं असेल तर पहिले एक कॉपी तुम्हाला माननीय तहसीलदार साहेब यांचं नाव लिहायचंय किंवा माननीय तहसीलदार, तुमचा तालुका टाकायचा, तुमचा जिल्हा टाकायचा। दुसरी कॉपी माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब, इथं लिहायचंय माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब, तालुका आणि जिल्हा। त्यानंतर विषय टाकायचे अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्याबाबत। अर्जदार म्हणजे तुमचं नाव इथं खाली टाकायचंय, तुमच्या गावाचं नाव टाकायचंय, तुमचा तालुका टाकायचंय, जिल्हा टाकायचंय, इथं तुमच्या शेताचा गट नंबर सुद्धा टाकून द्यायचंय। हे एवढी माहिती टाकली, हे खाली द्यायचंय माननीय महोदय वरील विषयानुसार दिनांक टाकायचे, ज्या दिवशी नुकसान झालंय तो वार टाकायचे, रोजी माझ्या घराचे शेताचे नुकसान झाले तरी आपण आपल्या कार्यालयाकडून पंचनामा करून पाहणी करावी, त्वरित झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी। खाली नुकसान झालेला सर्व तपशील, कागदपत्रे व फोटो जोडलेले आहेत। धन्यवाद। हा आपला विश्वासवान नाव इथं लिहायचं, इथं सही करायचं, तुमचं नाव लिहायचंय, गट नंबर लिहायचंय, मोबाईल नंबर लिहायचंय। जोडलेले कागदपत्र तुम्हाला सोबत काय जोडायचंय, फोटो जोडायचा आहे, गुगल लोकेशन, म्हणजे तुम्हाला आता ते माहितीये फोटो आणि त्याचं जे लोकेशन आहे ते GIS थ्रू गुगलचं, तो फोटो काढायचा, तो जोडायचा, तुमचं आधार कार्ड जोडायचं, तुमचा 7/12 जोडायचा, घराचं नुकसान झालं असेल तर तुमच्या घराचा नमुना जोडायचा। प्रतिलिपी सुद्धा करून ठेवायचे, कारण जेव्हा तुम्ही मोठ्या अधिकाऱ्यांना प्रतिलिपी करतात तेव्हाच त्या अर्जावरती ऍक्शन घेतल्या जाते। त्यामुळे प्रतिलिपी आपण कोणाला केलंय, कलेक्टर, त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी। समजा उदाहरणार्थ बुलढाणा जिल्हा आहे, त्याचा जो विभाग आहे तो अमरावती आहे, तर प्रतिलिपी कोणाला करणार तुम्ही, अमरावती विभागीय अधिकारी। तसेच हा प्रशासकीय विभाग आहे त्यांना तुम्ही करू शकता। आता या अर्जाची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या पीडीएफ साठी तुम्हाला एकच काम करायचंय, आधी आपल्या पेजला फॉलो करून घ्या, त्यानंतर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ लिहा। जे व्यक्ती, जे शेतकरी आधी पेजला फॉलो करतील त्यांनाच पीडीएफ येईल, बाकीच्यांना पीडीएफ येणार नाही, कारण मी तसे सेटिंग करून ठेवले। त्यामुळे आधी पेजला फॉलो करा, नंतर कमेंटमध्ये पीडीएफ करा, तुमच्या मेसेजमध्ये पीडीएफची लिंक येऊन जाईल।